हाय फ्रेंड, परत एकदा तुमचं स्वागत आहे माझी यूट्यूब चॅनलला रश्मी मायक्रम रेझिन. तर आज आपण मायक्रम तोरण बनवत आहोत. तर त्याच्यासाठी स्टार्टिंगला मी घेतली आहे 2.5 इंचची रिंग घेतली आहे आणि त्याला ऑरेंज कॉर्ड 5 अटॅच केले आहेत आणि एक कॉर्ड 4 मीटरची आहे. सगळे कॉर्ड्स अटॅच करून घ्यायचे आहेत ह्या रिंगला. आता लास्टची एक कॉर्ड घ्यायची आहे आणि त्याला बाकीच्या सगळ्या कॉर्ड अटॅच करायचे आहेत क्रॉस टाईपमध्ये. बघा, त्याच्यानंतर एक कॉर्ड घ्यायची आणि त्याला एक कॉर्ड अटॅच करायची आणि ह्या दोन कॉर्ड एकत्र घेऊन दुसरी कॉर्ड घेऊन त्याला अटॅच करायची. परत ही तिसरी कॉर्ड एकत्र घेऊन परत दुसरी एक कॉर्ड घेऊन अटॅच करायचे. ही प्रोसेस सेम करून पूर्ण कंप्लीट करायचे. लास्ट कॉर्ड पण तशीच अटॅच करायची आपल्याला. आता जी लास्टवाली कॉर्ड आहे ती अशी त्या साईडून फिरवून घ्यायची आणि परत एक राऊंड मारायचं त्याला अशा प्रकारे आणि ती कॉर्ड सोडून द्यायची आणि ह्यापैकी अजून एक कॉर्ड घ्यायची, ती अटॅच करायची, ती सोडून द्यायची. परत एक कॉर्ड घ्यायची, ती अटॅच करायची आणि परत ती सोडून द्यायची. अशा प्रकारे हे पूर्ण कंप्लीट करायचं. ओके. आता ही जी लास्टवाली कॉर्ड आहे ती वरती थोडंसं स्पेस करायचं आणि त्याच्यामधून बाहेर काढायची अशा प्रकारे.
आणि ह्याला आता एक बीड्स अटॅच करायचं. मी ग्रीन कलरचे वापरले, तुम्ही तुमच्या चॉईसने वापरू शकता. आता ह्याच प्रकारे पूर्ण कॉर्ड्सला एक एक बीड्स अटॅच करून घ्यायचे. बघा, आपला हा पॅच कंप्लीट झाला आहे. आता एक कॉर्ड घ्यायची आणि त्याला ही वाली कॉर्ड अटॅच करायची. ओके, परत हे दोन कॉर्ड घेऊन परत एक कॉर्ड घेऊन अटॅच करायचे. जसं आपण वरती तयार केलं होतं राऊंडवाला पॅच, तसंच इथे पण तयार करायचं आहे सेम. आता ही लास्ट कॉर्ड आहे, ते पण सेम तसंच करून घ्यायचं. इथे जरा व्यवस्थित बघा, कारण कन्फ्यूज व्हायला होतं. इथे हे दोन राऊंड झाल्यावरती ह्या साईडला तीच कॉर्ड घेऊन परत इकडे 1 2 आणि 3 वेळा करायची. ओके, आणि ती सोडून परत दुसरी कॉर्ड घेऊन मग ते सेकंड राऊंड फक्त करून सोडून द्यायचे.
ओके. सेम आता तसंच करायचं आहे आणि कंप्लीट करायचं आहे. ओके, बघा आता हे आपलं कंप्लीट झालं आहे. आता ही जी कॉर्ड एक आहे ती परत घ्यायचं, वरती छोटंसं स्पेस तयार करायचं आणि त्याच्यामधून काढून घ्यायची आणि वरती आपण जसे बीड्स अटॅच केलेत आता आपण लटकन अटॅच करणार आहोत, पण सेम प्रोसेस असणार आहे. बघा, पहिल्या राऊंडमध्ये एक बीड्स घ्यायचं, तो अटॅच करायचा आहे आणि नंतरच्या बाकी सगळ्या कॉर्ड्सला लटकन येऊन जातील. बीट्स अटॅच करून झाला आपला. आता लटकन अटॅच करूया. जसे वरती सगळीकडे बीट्स केले तसंच आपल्याला सेम प्रोसेस आहे लटकन अटॅच करायचे. बघा आपलं झालं आहे रेडी. सगळे लटकन अटॅच करून झाले आहे. आता परत वरच्यासारखा राऊंड आपल्याला तयार करायचा आहे. एक कॉर्ड घेऊन एक कॉर्ड अटॅच करून परत दोन कॉर्ड घ्यायचे, त्याला एक कॉर्ड अटॅच करायचे. ओके, सेम प्रोसेस तशीच ठेवून ते पण पूर्ण करून घ्यायचे.
परत बघून घ्या. आता लास्ट कॉर्ड आपण कसे अटॅच करणार आहोत. ही मेन प्रोसेस आहे. इकडे करून त्या साईडला वळून 3 वेळा राऊंड मारायचं आणि परत कंटिन्यू करायचं. ओके. आता परत तसंच सेम एक कॉर्ड सोडून द्यायचं आणि ही पण प्रोसेस कंप्लीट करायची. आता सेम वरती जो स्टार्टिंगला आपण बीड्सवाला पॅच तयार केलेला आहे तसावाला पॅच तयार करायचा आहे आपल्याला. सेम प्रोसेस आहे. तरी पण एकदा पाहून घ्या तुम्ही. ओके. सेम प्रोसेसने आता ही कंप्लीट करून घेऊया आपण. ओके. असं किती मस्त वाटतंय. छान रेडी झाला आहे आपला. आता परत तो राऊंडवाला पॅच तयार करायचे. एक कॉर्ड घेऊन एक कॉर्ड अटॅच करून परत त्या 2 कॉर्ड एकत्र घेऊन परत दुसरी एक कॉर्ड घेऊन अटॅच करून तेवाला ते कंप्लीट करून घ्यायचे. पहा इथे मला ही कॉर्ड शॉर्ट पडली आहे तर मी कॉर्ड अशी अटॅच करते. तसंच आता हे कंप्लीट करून घेऊयात आपण.
तर आता परत हे लटकनवाला पॅच तयार करून घ्यायचे. ओके, आणि असं करून आता आपण पूर्ण तोरण तयार करून घेऊयात. ओके, बघा आपला तोरण आता कंप्लीट झाला आहे. आता आपल्याला तो राऊंडवाला पॅच तयार करायचे, जो आपण एक कॉर्ड घेऊन एक कॉर्ड जॉईन करणार आहोत. नंतर परत तो 2 कॉर्ड घेऊन एक कॉर्ड त्याला अटॅच करायचे. ओके, तर आपण पहिला बघितलंच आहे तसं आपण तयार करून घेऊयात आता. वरती स्पेस करून परत तिथून कॉर्ड काढून घेऊयात आपण आणि एक बीड्स अटॅच करूयात त्याला. आता 2.5 इंचची रिंग घेतली आहे मी आणि ती आता त्याला अटॅच करूया. स्टार्टिंगला आपण जशी अटॅच केली होती तशीच 5 कॉर्ड घ्यायची आहे आणि 5 कॉर्डमध्येच ते अटॅच करायचे. बाकीचे कॉर्ड्स जे उरतील ते कट करून लायटरनी त्यांना जोडून घ्यायचे.
आता ह्या कट पण कट करूयात आणि लाईटरनी जॉईन करून घेऊया. आता ही जी रिंग आपल्याला दिसते त्याला आपण एक कॉर्ड घेऊयात 1 मीटरची आणि त्यांनी ती पूर्ण जोडून घेऊयात आपण. ओके. जसं आपण ह्या साईडला रिंगला डिझाईन केली आहे तशीच त्या साईडला पण करून घ्यायची आहे. आणि आता आपलं तोरण तयार झालं आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतोय. थँक्यू व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.